श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनींना राहत असलेल्या खासगी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना 16 जुलै रोजी सकाळी 9च्या सुमारास घडली. विद्यार्थिनी मूळची श्रीरामपूरची असून गेल्या काही महिन्यांपासून कॅनडा कॉर्नर परिसरातील गौरव पार्कमध्ये खासगी हॉस्टेलमध्ये वास्तव्याला होती. ती नीटच्या तयारीसाठी नाशिकमध्ये आली होती आणि एका खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतलेला होता. त्याचबरोबर तिने 11वीच्या वर्गात विज्ञान शाखेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. घटनेनंतर इतर विद्यार्थिनी आणि हॉस्टेल मालकाच्या मदतीने तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तिच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. शहरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होते. स्पर्धा परीक्षा, अभ्यासाचा ताण आणि एकटेपणा यासारख्या मानसिक दबावाखाली अनेक विद्यार्थी कसे अडकत चालले यावर निमित्तानं चर्चा सुरू झाली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.